तुमचे कपडे चप्पल आमच्यामुळे, तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातला बूट चप्पल आमच्यामुळे आहे. भाजपचे आमदार लोणीकरांची मगरुरी. अरे आमचाच घेतो ना, आमच्याच सगळ्यावर करतो, आम्हालाच बोलतो. लोणीकरांच्या वक्तव्यानं राज्यात संताप. बबनराव लोणीकर जिथं दिसल तर बुटाळ्यानं हाणा. ही संतापाची लाट आहे भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरोधात. कारण शेतकऱ्यांच्या मुलांच्या अंगावर कपडे आणि पायातले बूट हे सुद्धा माझ्यामुळेच असल्याचं सांगत आई, बहीण आणि बायकोविषयी मगरुरीची भाषा त्यांनी वापरली. त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं. नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले. तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातला बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे. अरे आमचाच घेतो ना, आमच्याच सगळ्यावर करतो, आम्हालाच बोलतो. केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी, लाडक्या बहिणी आणि वृद्धांसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवते. या योजना कुठल्या पक्षासाठी नाही तर सर्वांसाठी असतात. मात्र लोणीकरांनी माझ्यामुळे आणि मोदींमुळेच तुम्हाला योजनांचा लाभ मिळतोय असं म्हणत सरंजामशाही मानसिकता दाखवली आहे. तर राऊतांनी मात्र मोदी सरकारच्या अपयशाचा पाढाच वाचलाय. पुलगावमध्ये 40 जवानांच्या हत्या झाल्या, त्याही मोदीमुळेच. मुंबई सारख्या शहरातली मोक्याचे भूखंड हे अडाणीला दिले जात आहेत मराठी माणसाच्या घशातून काढून, तेही मोदीमुळेच. जे महाराष्ट्राच्या जनतेला लाचार समजतायत, अस्वाभिमानी समजतायत, मोदींच्या चरणाचे दास समजतायत, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. दुसरीकडे लोणीकरांच्या वक्तव्यावरून सरकारवर टीकेची झोड उठल्यानं अखेर मुख्यमंत्र्यांनी लोणीकरांचे कान टोचले. अशा प्रकारचं विधान करायचा कोणालाही अधिकार नाही. देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळेस सांगतात की मी प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्व हे जर जनतेचे सेवक आहोत तर आम्हाला मालक बनता येणार नाही. त्यामुळे बबनराव लोणीकरांचं जे वक्तव्य टीव्हीवर आलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. लोणीकर बरळल्याचं हे पहिलंच प्रकरण नाही, तर लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका मोठी आहे. बंगल्याचं वीज कनेक्शन कापल्यानं महावितरणच्या अधिकाऱ्याला त्यांनी धमकी दिली होती. जिल्हा बँकेत उपाध्यक्षपद न दिल्यानं टोपेंना फोनवर शिवीगाळ केल्याची क्लिप व्हायरल झाली होती. तर 2020 मध्ये पाणी पुरवठा मंत्री असताना तहसीलदारांचा हिरोईन म्हणून त्यांनी उल्लेख केला होता. सरकारी योजना या जनतेच्या कराच्या पैशातून राबवल्या जातात. एवढंच नाही तर आमदार आणि खासदारांचं पेन्शन ही जनतेच्या टॅक्समधूनच दिलं जातं. मात्र लोकशाहीत मालक असलेल्या जनतेला भिकारी समजण्या इतका मगरूरपणा लोकप्रतिनिधींमध्ये येतो तरी कुठून? या अशा सरंजामशाही मानसिकतेच्या नेत्यांना आता जनतेनंच त्यांची जागा दाखवून द्यायला हवी. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.